तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खादाड मंडळीच्या नादखोळा ब्लॉगमध्ये। तर मग फायनली आळेफाटा स्टेशनवरती मी पोहोचलो, कारण मला उद्या रावेतला या ठिकाणी हॉटेलचं शूट होतं। तर आजच मी निघलो होतो, आपल्याला चाकणला स्टे करायचं होतं। तर आळेफाट्यावरती खूप वेळ थांबलो, पण बस काय भेटली नाही। पण फायनली आपल्याला थोड्या वेळाच्या नंतर या ठिकाणी थोडा वेळ थांबल्याच्या नंतर आपल्याला फायनली बस भेटली, पण बसमध्ये बसायला भेटलेलं नाही। आपण या ठिकाणी उभं राहूनच या ठिकाणी चाकणपर्यंत प्रवास केलेला आहे। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। आणि मित्रांनो, आपले मित्र शुभम गुजळ आज सकाळीच या ठिकाणी शूट निमित्ताने या ठिकाणी चाकणला गेलेलेच आहेत। ते उद्या सकाळी आपल्याला या ठिकाणी भेटतीलच। फायनली मी चाकणमध्ये पोहोचलेलो आहे आणि उद्या सकाळी आपण या ठिकाणी लवकरच रावेतसाठी निघणार आहोत। फायनली आपल्याला शुभम शेठ भेटले आणि आज पहिल्यांदा ते या ठिकाणी लवकर आले, त्याबद्दल त्यांचे मंडळ या ठिकाणी आभारी आहे। गजब बेइज्जती है। मित्रांनो, फायनली आपण या ठिकाणी रावेतसाठी निघालो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम नादखोळा जळगाव धोळा असा व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे। आणि सकाळच्या पारी इतका नादखोळा आणि खतरनाक व्ह्यू झालेला आहे का वास रे वास। आणि मित्रांनो, फायनली आपण या ठिकाणी रावेतमधील फेमस या ठिकाणी काटाकीर मिसळला या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आणि यांची मिसळ एकदम नादखोळा अशी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हॉटेलला फायनली पोहोचलो आणि हॉटेलमध्ये गेल्या या ठिकाणी किचनला पोहोचलो आणि किचनला पोहोचल्याच्या नंतर या ठिकाणी रश्श्याचं वगैरे काम चालू होतं आणि या ठिकाणी एक शेफ या ठिकाणी कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाजवली अशा टाईपमध्ये या ठिकाणी कांदा कापत होते। बड़ा हरामी हो बेटा। त्यानंतर या ठिकाणी आम्ही शूटला थोडंसं स्टार्ट केलं, जे ॲम्बियन्सचं शूट आहे तर ते या ठिकाणी आम्ही पहिले या ठिकाणी कव्हर केलं। त्यानंतर आम्ही या ठिकाणी पोटपूजेला या ठिकाणी सुरुवात केली। एकदम नादखोळा होते आणि त्यासोबतचा जो मठ्ठा होता तो सुद्धा एकदम नादखोळा असा होता। त्यानंतर आम्ही या ठिकाणी क्राऊड आणि डिशेसचं प्रॉपरली शूट करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी ओनरशी बोलून या ठिकाणी आपल्या गावाकडे जाण्यासाठी सज्ज झालो। तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की या ठिकाणी कमेंट करून सांगा। आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।